संभाजीनगरमध्ये मविया आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे। भाजप आणि मवियाचं क्रांती चौकात एकाच वेळी आंदोलन सुरू होत आहे। मवियाकडून सरकारला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे, तर भाजपचं मवियाला आंदोलनातून प्रत्युत्तर। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, एकाच चौकात एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आंदोलन करता। लागवीची सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, या दोघांनीही एकच वेळ जो आहे तो दिलेला आहे आणि या वेळेच्या माध्यमातून त्यांनी दोघांचीही आमने सामने आंदोलन आहेत। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरामध्ये आलेले होते, तर त्यावेळेस त्यांना विरोध दाखवला आणि त्यानंतर एक राडा देखील झाला होता। तर तीच राड्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे ते आंदोलन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतंय आणि आंदोलक जे आहे ते एकत्र आलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। आपण आंदोलकांशी संवाद साधणार आहोत, कारण त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत। काही जणांनी काळे कपडे घालूनही या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी बॅनरबाजी करून आपली भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपण थेट आंदोलकांच्या भावना जाणून घेऊयात। काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? या पद्धतीने महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचं नाव वापरून घाणेरडं राजकारण करत आहे। आम्ही त्याचा इथले शिवप्रेमी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो। ज्या उद्धव ठाकरेंनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबद्दल एक विषय बोलले नाही, आज त्यांना लगेच शिवभक्तांचं आणि महाराजांबद्दल प्रेम फुटलेलं आहे, असं महाराजांचं नाव वापरून राजकारणाऱ्या उद्धव ठाकरे सर्व महाविकास आघाडीचा आम्ही जाहीर निषेध करतो। निश्चित आपण पाहतोय एकाच चौकात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।